परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमदार राजूभाई नवघरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. शेतकरी पुत्र म्हणून अगोदरपासूनच त्यांना शेतकरी असो सर्वसामान्य असो यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आज पुन्हा एकदा त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया घेऊ. काय सांगतो सर्वसामान्य मतदारांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि खूप मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं काम त्यांनी केलं. एका बाजूनं तालुक्यातले आजी माजी आणि भावी स्वतःला म्हणून घेणारे सगळे एका बाजूनं असताना ही निवडणूक आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेऊन ही निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. 2 माजी मंत्री विरोधात असताना सुद्धा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एका सर्वसामान्य घरातल्या पोरांनी एका शेतकरी पुत्रांनी विजय मिळवला आहे. माजी मंत्री सोबत असल्यानंतर आमदार होत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. 2 माजी मंत्री विरोधात होते. काय सांगतात? त्यांची गणती आता कुठं करायची काय नाही ते तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यांची गणती आता त्या मतदानामध्ये बघितलं पाहिजे तुम्ही की कॅन्डिडेटच हे दोघं जण होते आणि त्यांनी किती मतदान घेतलं काय केलं त्याच्यावर तुम्हीच बघा काय करता. नक्कीच तर पाहिलं असेल राजू नवघरे म्हणल्याच्या नंतर पायाला भिंगरी लावणारा एक आमदार म्हणून ओळखल्या जाते. वसमत तालुक्याचं नसेल तर महाराष्ट्रभरामध्ये फक्त कामामुळे नाव ओळखलं जाते. आज परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बिनविरोध निवडणूक न झाली तरी पण त्यांचा आज विजय झालाय. तुमचा सत्कार केलाय. काय सांगणार? काही नाही, निवडणुकीत पद येत असतात जात असतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे सामान्य जनता जोपर्यंत आहे आणि त्या जनतेच्या कामं करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. निवडणुकीत विजय मिळवला तरी आपण कुठं माजत नाही आणि कुठं पराजय झाला तरी कुठं यायला लाजत नाही. पण माझ्या लोकांचा एवढा विश्वास आहे की मला कुठंच ते नाउमेद करत नाही. तुम्ही बघितलं असं 2-3 महिन्यापासून काही निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक वेगवेगळ्या वर्गाला बोलू लागले, वेगवेगळ्या ठिकाणी काही पण बोलू लागले, पण मी तुम्हाला उत्तर देत नसतो. उत्तर हे निकालातून भेटत असते आणि ते त्यांना भेटले. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विजय झालाय. त्यानंतर ग्रामीण भागातली जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय करणार आहेत आपण त्यांना विचारलं. काय सांगतो? परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जे काही लोकांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि पुढं सुद्धा त्या बँकेच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न आहे. नक्कीच तर आपण पाहिलं असेल ग्रामीण भागातील जे शेतकरी असतात त्यांना शासनाच्या जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवलेली आहे आणि शेतकऱ्यांना काही अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे अशी प्रतिक्रिया दिल्ली पाहायला मिळते. जेव्हा DC9 मराठी न्यूज वसमत.